यवतमाळ पोलीस अधीक्षकांचा सोशल मीडियावर बनावट अकाउंट प्रोफाईलचा गैरवापर केल्याची सायबर सेलकडे तक्रार। आरोपीला शोधण्याचं सायबर सेलसमोर आव्हान। किरकोळ भांडणातून चक्क पिस्तूल रोखली। बीड शहरातील नगर नाका परिसरातील घटना। पिस्तूल रोखल्याप्रकरणी 2 जणांना अटक। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी माण तालुक्यातील शाळांची पाहणी केली। किरकसाल आणि दहिवडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला। नागराजन यांनी शिक्षकांची उजळणी घेतली। वर्ध्यातील कच्ची लाईन परिसरातील दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक। आरोपीकडून दुचाकी जप्त। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील बेटक बिलोलीमध्ये शेतकरी दत्तात्रय नकाते यांनी 2 एकर शेतात शेवगा लागवडीतून मिळवलं 2 लाखांचं उत्पन्न। उत्पादन खर्च वगळून 2 लाख मिळाल्यानं शेतकरी आनंदित। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून पायानं चालण्याची परंपरा। भाविकांची यात्रेत गर्दी। सोलापूर शहरातील रमाई आवाज योजनेअंतर्गत आलेले अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित। अर्जांची तातडीनं छाननी करून निकाली काढण्याचे आमदार विजयकुमार देशमुखांची सूचना। महानगरपालिकेकडे 2800 प्रकरणं प्रलंबित असल्याची देशमुखांची माहिती। येवला तालुक्यातील बदलापूर शिवारात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद। बदलापूर चिंचोडी निमगाव मढ पारेगाव शिवारात बिबट्याची दहशत होती। बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला।